नमस्कार मित्रांनो, मी संदीप रणसुभे माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतोय। मित्रांनो, आज मी खूप खुश आहे आणि असायलाच पाहिजे, कारण मी आज घेतोय 4 व्हीलर। पाडव्यानिमित्त आज मी गाडी घ्यायला जाणार आहे। पण मित्रांनो, गाडी घ्यायला जाण्याच्या आधी एक गोष्ट आहे ती जरूर लागते आणि त्याबद्दलचाच आजचा हा व्हिडिओ आहे मित्रांनो। आणि तुम्ही जर 4 व्हीलर घ्यायचा विचार करत असाल तर तुमच्याकरता हा आजचा व्हिडिओ खास आहे मित्रांनो। 4 व्हीलर घ्यायला जायच्या आधी आपल्याला घ्यावं लागतात 2 गोष्टी, त्या म्हणजे एक श्रीफळ आणि एक हार। तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ हार बद्दलचा आहे मित्रांनो। आज मी सर्वात मोठा 6 फुटाचा आणि 7 किलोचा हार बनवलेला आहे आणि तो मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवणार। व्हिडिओ खूप खास होणार आहे, त्याकरता स्किप करू नका, व्हिडिओ पूर्ण बघा। दुकानात भेटण्यापेक्षा भारी हार मी बनवलेला आहे आणि खूप सोप्या पद्धतीने तुम्ही सुद्धा घरी बनवू शकता। तर त्याकरता व्हिडिओ हा जरूर बघा। तर चला मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया। हार कसा बनवायचा आहे ते। सकाळी उठल्यानंतर मी आणि माझा मुलगा ओम आम्ही सरळ गेलो फुलाच्या मंडीमध्ये। तिथे आम्ही घेतले फुलं, गुलाबाचे फुलं घेतले 2 किलो आणि झेंडूचे फुलं घेतले आम्ही 5 किलो। हे दोन्ही फुलं आम्ही गाडीवर टेकवले आणि सरळ निघालो आमच्या घरी हार बनवायला। गाडी पार्क केली आणि मुलांनी दोन्ही फुलं हातात धरून घरामध्ये प्रवेश केला। घरामध्ये प्रवेश केल्यानंतर एक चादर खाली टाकली आणि त्याच्यावरती फुलं हे मोकळे टाकून दिलेले आहेत। आणि आता आम्हाला सर्वात मोठा हार बनवायचा होता, त्याकरता ही सुरुवात चालू झालेली आहे मित्रांनो। हार बनवण्याच्या आधी सर्वात मोठी गोष्ट लक्षात ठेवायची आहे, म्हणजे की आपण जो दोरा वापरतो हा दोरा खूप मजबूत पाहिजे, कारण आपल्याला बनवायचा आहे 7 किलोचा 5 किलोचा हार। हाराचं वजन जास्त असल्या कारणाने दोरा तुटू शकतो आणि आपण केलेली सर्व मेहनत ही वाया जाऊ शकते। तर त्याकरता आपल्याला दोरा हा मजबूत घ्यायचा आहे मित्रांनो। मी सुरुवातीला झेंडूच्या फुलाची रिंग बनवणार आहे। एका रिंगमध्ये मी 6 फुलं घेणार आहेत मित्रांनो। तुम्हाला जेवढा जास्त जाड बनवायचा आहे तेवढे तुम्हाला रिंग ही मोठी बनवावी लागेल। 7 फुलाची 8 फुलाची मी साधारणतः 6 फुलाचा हार बनवणार आहेत आणि त्याची रिंग बनवून घेणार आहेत। या सर्व रिंगा बनवून मी एका ठिकाणी जमा करणार आहेत मित्रांनो। हार बनवत असताना माझा मुलगा ओम मला खूप मदत करतो। फुलं घ्यायला आला तेव्हा सुद्धा सोबत होता आणि आता रिंग बनवण्याकरता तो सोबत आहे। हे पूर्ण हार तयार होजेपर्यंत तो मला मदत करत राहतो, त्यामुळे मला सुद्धा जास्त उल्हास येतो आणि मला जास्त थकवावी लागत नाहीत। एकट्याला सर्व काम करावं लागत नाहीत। थोडा फार का विनाका माझा मुलगा मला मदत करतो, त्यामुळे मी हार बनवण्यात आणि इतर काम करण्यात मला हातभार लावतो मित्रांनो। आता आम्ही या रिंगा तयार करून बाजूला घेतलेल्या आहेत मित्रांनो। ह्या रिंगा 40 रिंगा बनवलेल्या आहेत आणि आता त्या रिंगा कशा बसवायच्यात, एका हारमध्ये कशा ओवायच्यात, ह्या सर्व मी तुम्हाला दाखवणार आहे मित्रांनो। मी पतंगाला वापरणारा दोरा वापरलेला आहे आणि तो 4 पदर करून घेतलेले आहेत, कारण की त्याला मजबूती यायला पाहिजे। आणि मी आता सुरुवातीला एक झेंडूचा फूल ओवलेला आहे आणि त्याच्यावरती रिंग टाकलेली आहे। पुन्हा रिंग इकडं तिकडं हलू नये म्हणून मी आणखी एक झेंडूचा फूल टाकणार आहे आणि पुन्हा रिंग टाकणार आहेत। अशा प्रकारे मी 10 रिंगा आणि प्रत्येक रिंगमध्ये एक एक झेंडूचा फूल टाकणार आहेत की रिंग हलू नये म्हणून। 10 रिंगा टाकल्यानंतर असा हार तयार झालेला आहे। आता मी त्याच्यामध्ये गुलाबाचे फुलं ओवणार आहेत। गुलाबाचे फुलं आपल्याला गजरा ओल्यासारखे ओवायचे आहेत, म्हणजे चारीकडून गुलाब दिसायला पाहिजे मित्रांनो। हा झाला एका साईडचा हार आणि आता दुसऱ्या साईडचा हार मी बनवणार आहेत आणि दोन्ही साईड तयार झाल्यानंतर माझा तयार झालेला हार आहे असा। हा 6 फुटाचा हार तयार झालेला आहे आणि ही आहे माझी गाडी, ज्या गाडीला मी आज घरी आणणार आहे, त्याकरता बनवलेला हार असा दिसतोय मित्रांनो। हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। धन्यवाद।